हा. चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. राज्यघटनेवरील 450 ते 500 पर्यंत म्हणजे आपण जवळपास IMP सर्व लेक्चर पूर्णच्या पूर्ण IMP आपण 50 कलम बघणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील 50 कलम आपल्याला याच्यावर अभ्यास करायचा आहे. ओके, चला आता एक एक लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा याच्यामध्ये काय काय दिलंय तुम्हाला हे लेक्चर मध्ये. भारत हा राज्याचा संघ 1 पासून ते पूर्ण 50 पर्यंत जे काही महत्वाचे आहे ते पूर्ण मी कव्हर केले. पूर्ण पाठ करा. ह्या कलमावरून तुम्हाला 1 मार्काला 1 प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नका. महत्वाचे सर्वच्या सर्व. बघा, भारत हा राज्याचा संघ कलम किती बाळा? तर कलम 1 आहे. भारत हा राज्याचा संघ कलम 1. त्यानंतर नवीन राज्याची निर्मिती कलम 2 नुसार आहे. नवीन राज्याची निर्मिती कलम 2 नुसार. राज्याचे भूभाग, सीमा व नावे बदलणे कलम 3 नुसार. राज्याचे भूभाग, सीमा, नावे बदलणे कलम 3 नुसार. अस्पृश्यता पाळण्यास बंदी, अस्पृश्यता पाळण्यास बंदी कलम 17. म्हणजे हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे की अस्पृश्यता पाळण्यास बंदी कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 17 नुसार. त्यानंतर हा देखील विचारला, सर्व लेक्चरच IMP पूर्ण तुमच्यासाठी. ग्रामपंचायत स्थापना कलम कलम 40. ग्रामपंचायतीची स्थापना करायची कशानुसार? कलम 40 नुसार. समान नागरी कायदा कलम 44. समान नागरी कायदा कलम 44 ठेवा. त्यानंतर लक्षात ठेवा, राष्ट्रीय स्मारकांचं जतन, राष्ट्रीय स्मारकांचं जतन कलम 49 आहे. राष्ट्रीय स्मारकांचं जतन काय तर बाळांनो? कलम 49. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन कलम 51. काय म्हणले? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन कलम 51. मूलभूत कर्तव्य 51A, मूलभूत कर्तव्य 51A नुसार आहे. हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. नाशिक ग्रामीणलाच दोनदा तीनदा विचारलेला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पण आलेला आहे. त्यानुसार IMP म्हणून लक्षात ठेवा. बघा, भारत हा राज्याचा संघ कलम 1. नवीन राज्य कलम 2. त्यानंतर राज्याचे भूभाग, सीमा, नावे बदलणे कलम 3 नुसार. अस्पृश्यता पाळण्यास बंदी कलम 17. ग्रामपंचायत स्थापना कलम 40. समान नागरी कायदा कलम 44. त्यानंतर राष्ट्रीय स्मारकांचं जतन कलम 49. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन कलम 51. आणि मूलभूत कर्तव्य 51A. मूलभूत कर्तव्य काय बाळांनो? 51A. म्हणजे त्यानुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. पुढचे बघा आता, राष्ट्रपतींना महाभियोग म्हणजे राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल तर कोणती प्रक्रिया वापरतात? तर महाभियोग. मग या महाभियोगचा कलम काय? सॉरी, एक राहिला वरचा आपला, राष्ट्रपतींची निवड कलम 52 नुसार होते. राष्ट्रपतींची निवड कशानुसार होते? कलम 52 नुसार. तसंच राष्ट्रपतींना जर त्यांच्या पदावरनं दूर करायचंय तर कोणत्या कलमाने किंवा कोणत्या प्रक्रियेने? तर कलम 61 नुसार त्यांना पदावरून काय केलं जातं? दूर केलं जातं. उपराष्ट्रपती बाळांनो कलम 63. उपराष्ट्रपती कलम 63. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कलम 72. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार काय? तर कलम 72 नुसार आहे. पंतप्रधान व मंत्रिमंडळ, ठीक आहे, देशाचे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे, यांसाठी कलम कोणता आहे? तर कलम 74 आहे. कलम 74. हे बघा, याचा ट्रिक सांगतो. संसद, राज्यसभा, लोकसभा. संसदेचा कलम आहे 79. राज्यसभा आहे 80 आणि लोकसभा आहे 81. म्हणजे काय रे? 79, 80, 81. लक्षात ठेवा. संसद, राज्यसभा, लोकसभा 79, 80, 81. संसदेचं अधिवेशन कलम 85. संसदेचं अधिवेशन कलम 85. राष्ट्रपतींचं अभिभाषण कलम 86. राष्ट्रपतींचं अभिभाषण कलम 85. राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषण, राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषण कलम 87. राष्ट्रपतींचं. ओके, अशा पद्धतीत लक्षात ठेवा. बघा एकदा, राष्ट्रपती कलम 52. राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61. उपराष्ट्रपती म्हणलं तर 63. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कलम 72. पंतप्रधान मंत्रिमंडळ कलम 74. संसद, राज्यसभा, लोकसभा 79, 80, 81. संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपतींचा समावेश केला जातो. संसदेचं अधिवेशन म्हणलं तर कलम 85. राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणलं तर कलम 86. आणि राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषण जर म्हणलं तर कलम काय बाळांनो? 87. बघा, धनविधेयक कलम 110.
धनविधेयक कलम किती रे, तर 110 आहे. धनविधेयक प्रथम लोकसभेमध्ये मांडलं जातं. धनविधेयक प्रथम कुठे मांडलं जातं, तर लोकसभेमध्ये. कोणत्या कलमाने, तर कलम 117 नुसार मांडलं जातं. धनविधेयक प्रथम लोकसभेत कोणत्या कलमाने, तर कलम 117 नुसार. राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार, वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 123. राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा कलम 123. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना काय, तर कलम 124 नुसार आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. सर्वोच्च न्यायालय कोणतं न्यायालय बाळांनो, अभिलेख न्यायालय आहे, कलम 129 नुसार आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय कलम 129 नुसार. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. राष्ट्रपती काय करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम 143 नुसार. कलम 143 नुसार. पण तो सल्ला ऐकायचा की नाही ऐकायचा हे कोणाच्या मनावर असतं, तर राष्ट्रपतींच्या मनावर असतं. त्यांना असं बंधनकारक नाही, बंधनकारक नाहीये. त्यानंतर नियंत्रक व महालेखा परीक्षक, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची निवड कलम 148 नुसार आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची निवड काय, तर कलम 148 नुसार. राज्यपालांची नेमणूक, राज्यपालांची नेमणूक काय रे बाळा, तर कलम 155 नुसार आहे. राज्यपालांची नेमणूक कलम 155. राज्याचा महाधिवक्ता, राज्याचा महाधिवक्ता कलम 165. राज्याचा महाधिवक्ता कलम 165. विधान परिषद निर्मिती व बरखास्त कलम 169. विधान परिषद निर्मिती व बरखास्त कलम 169 आहे. बघा याचं रिव्हिजन घेऊ आपण, नंतर राहिलेले पुढे कंटिन्यू करू. धनविधेयक कलम 110 आहे. धनविधेयक कलम 110. कोणत्या कलमाने धनविधेयक प्रथम लोकसभेमध्ये मांडलं जातं, तर कलम 117 नुसार. राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 123. सर्वोच्च न्यायालय 124. सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय 129. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम 143. नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम 148. त्यानंतर राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात कलम 155. त्यानंतर राज्याचा महाधिवक्ता कलम 165 आणि विधान परिषद निर्मिती बरखास्त कलम 169. ओके, चला पुढे लक्ष द्या. विधानसभेची रचना, विधानसभेची रचना कलम 170 नुसार आहे. जे आपल्या राज्याची विधानसभा किंवा प्रत्येक राज्याची विधानसभेची रचना जर म्हणलं तर काय सांगायचं, कलम 170. आणि विधान परिषदेची रचना, बघा विधान परिषदेची रचना असं जर विचारलं तर काय सांगायचं, कलम 171 सांगायचं. कलम 171. राज्याचा अंदाजपत्रक, राज्याचं अंदाजपत्रक बघा कलम 202. राज्याचे अंदाजपत्रक काय बाळांनो, तर कलम 202 आहे. त्यानंतर राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार, जसं राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे राज्यपालांना पण आहे. मग राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 213. राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार काय, कलम 213. उच्च न्यायालयाची स्थापना, उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214. उच्च न्यायालयाची स्थापना काय, तर कलम 214. त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयाची स्थापना, जिल्हा न्यायालयाची स्थापना कलम 223. जिल्हा न्याय 233 आहे. जिल्हा न्यायालयाची स्थापना काय, तर कलम 233. 233. ओके. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालयाची स्थापना कलम 241. केंद्रशासित जे असताना वरती सर्वोच्च न्यायालय, तसं केंद्रशासित राज्य, घटक राज्य आणि केंद्रशासित त्या राज्यांसाठी उच्च न्यायालयाची स्थापना कलम 241 आहे. 241. वित्त आयोगाची स्थापना हा विचारलेला आहे 280. वित्त आयोगाची स्थापना 280. अखिल भारतीय सेवा 312. अखिल भारतीय सेवा काय बाळांनो, 312. त्यानंतर केंद्र व लोकसेवा आयोगाची स्थापना 315. केंद्र व लोकसेवा आयोगाची स्थापना काय, तर कलम 315 आहे. बघा लक्ष द्या. विधानसभेची रचना कलम 170. विधान परिषदेची रचना कलम 171. राज्याचा अंदाजपत्रक कलम 202. राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 213. उच्च न्यायालयाची स्थापना 214. जिल्हा न्यायालयाची स्थापना 233. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय 241. वित्त आयोगाची स्थापना 280. अखिल भारतीय सेवा 312. त्यानंतर केंद्र राज्य लोकसेवा आयोग 315. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. चलो पुढे बघा. निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयोगाची स्थापना म्हणले 324.
कलम 324 निवडणूक आयोग कोणत्या कलमाने स्थापन केला जातो रे? तर 324 नुसार स्थापन आहे. हिंदी ही संघ राज्याची राज्यभाषा आहे. पण कोणत्या कलमाने? तर हिंदी ही संघ राज्याची राज्यभाषा बघा कलम 343 नुसार आहे. कलम 343 नुसार. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी हे महत्वाचं आहे बरं का. राष्ट्रपती राजवट आर्थिक आणीबाणी. इथं काय लक्षात ठेवायचं माहिती का? 3 शब्द आहे बघा फक्त राष्ट्रीय, राष्ट्रपती आणि आर्थिक हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय, राष्ट्रपती आणि आर्थिक. बघा 352, 356 आणि 360 असे 3. डायरेक्ट एवढं असं नका करू. राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी ही 3 करा. राष्ट्रीय, राष्ट्रपती, आर्थिक. 352, 356, 360. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना संरक्षण कोणत्या कलमाने? तर कलम 361 नुसार. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना संरक्षण कोणत्या कलमाने दिलं जातं? बाळांनो, तर 361 नुसार दिलं जातं. घटना दुरुस्तीचा कलम आहे कलम 368. घटना दुरुस्तीचा कलम काय तर 368. कोणत्या देशाकडनं स्वीकारले आपण? दक्षिण आफ्रिका. कोणत्या देशाकडनं स्वीकारली आपण? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडनं स्वीकारली. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा कलम 370 आहे. कलम 370 नुसार होता. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा कलम 370 नुसार होता. परंतु हा विशेष दर्जा जो आहे हा रद्द केलाय. विशेष दर्जा रद्द केला. कधी रद्द केला? तर 5 ऑक्टोबर 2019 ला. ही तारीख मात्र पाठ करायची. 5 ऑक्टोबर 2019 ला काय केलेला? हा रद्द झालेला आहे. त्यानंतर राज्यपालांना दयेचा अधिकार आहे. जे काय राज्यपाल जसं राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे तसा राज्यपालांना पण आहे. मग कोणत्या कलमाने रे? तर कलम 161 नुसार राज्यपालांना दयेचा अधिकार दिलेला आहे. एखाद्या आरोपीला फाशी असेल तो दयेचा अर्ज करू शकतो राज्यपालांकडे. त्यानंतर बघा निवडणूक आयोगाची स्थापना रिव्हिजन 324. त्यानंतर हिंदी संघ राज्याची राज्यभाषा 343. त्यानंतर बघा पुढे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. राष्ट्रपती राजवट 356. आर्थिक आणीबाणी 360. राष्ट्रपती राज्यपाल यांना संरक्षण कलम 361 नुसार आहे. घटना दुरुस्ती 368. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा 370. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा रद्द कधी झाला? 5 ऑक्टोबर 2019 ला. आणि राज्यपालांना दयेचा अधिकार आहे. दयेचा अधिकार कलम 361 नुसार काय दिलाय बाळांनो? तर दयेचा अधिकार दिलाय. ओके, अशा पद्धतीने तुमचं हे आजचे जे महत्वाचे 50 कलम होते ते खूप लेक्चर IMP होतं. एवढं पाठ करून ठेवा. पेपरला याच्यामधला तुम्हाला 1 मार्काला 1 कलम येऊ शकतो. कोणता पण तेवढे पाठ करा. IMP दिलेले. ओके, चला समजलं असेल सर्वांना. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या बॅच बद्दल सांगा. बॅच घ्यायला सांगा. बॅच मध्ये खूप मेहनतीने एवढं सगळं उभं केलंय आणि हे बनवलेलं आहे. तुमचे मित्र, भाऊ, बहीण कोणी असेल तर त्यांना नक्की सांगा. चला आपण इथंच थांबूया. धन्यवाद.